मित्रांनो, मी कल्याणी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया हरभरा पिकाविषयी. मित्रांनो, 99% शेतकऱ्यांची म्हणजे हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून पण हरभरा पिकाविषयी पेरणीचे नियोजन चालू आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचे टॉनिक, स्ट्रोमुलन यांचा वापर केला पाहिजे, फवारणीमध्ये कोणत्या पद्धतीचं मॉलिक्यूल आपण वापरले पाहिजे, जेणेकरून हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येतील आणि उत्पादनात वाढ होईल. तर मित्रांनो, खरोखर आपण बऱ्याच प्रकारचे मार्केटमधून महागड्या स्वरूपात टॉनिक, स्ट्रोमुलन आणतो, मॉलिक्यूल्स वापरतो. तर खरोखर मॉलिक्यूल वापरल्यानंतर आपल्या उत्पन्नात वाढ होते का आणि खरोखर कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येतात का? तर मित्रांनो, बरेच शेतकरी लाखो रुपये म्हणजे फवारणीमध्ये खर्च करतात. तर आज जबरदस्त अशा पद्धतीने मी तुम्हाला एक फॉर्म्युला या ठिकाणी सांगणार आहे. आणि मित्रांनो, विदाऊट खर्च हा फॉर्म्युला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हा फॉर्म्युला नक्कीच तुमच्या हरभरा पिकामध्ये जबरदस्त असे फुटवे लावून देईल आणि तुमच्या उत्पन्नात नक्कीच 3 ते 4 क्विंटलपेक्षा जास्त म्हणजेच वाढ तुम्हाला झालेली दिसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांचा खर्च वाचावा, उत्पन्नात वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी, माहितीसाठी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि त्यांचं देखील उत्पन्नात वाढ होईल. तर मित्रांनो, तुम्ही लाखो रुपये मॉलिक्यूलमध्ये खर्च करतात आणि खरोखर असे मॉलिक्यूल उपलब्ध आहेत का जेणेकरून ते जास्तीत जास्त फुटवे आणतील? तर मित्रांनो, तुम्ही जे हे पैसे खर्च करता हे तुमचे वायफळ खर्च होतात. तर मित्रांनो, मार्केटमध्ये असं कोणतंही मॉलिक्यूल, टॉनिक, स्टिम्युलंट उपलब्ध नाही आहे ते कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणून देईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो कोणत्याही पिकामध्ये फुटवे आणण्याचा, तो म्हणजे वेळेवर खत, पाणी आणि व्यवस्थित नियोजन. तर मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये तुम्ही जर वेळोवेळी खत दिलं किंवा त्याला म्हणजे अन्नाची ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस अन्न दिलं किंवा त्याला रोगापासून म्हणजेच मुक्तता दिली, म्हणजे रोगापासून म्हणजे त्याला निरोगी ठेवलं, तर त्याची यशस्वीरित्या म्हणजे चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि त्याचं नियोजन जर व्यवस्थितरित्या केलं, तुम्ही पाणी वगैरे व्यवस्थित दिलं, तर नक्कीच त्या झाडामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होते, फुटवे पण म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने, पट्टा पद्धतीने जर तुम्ही हरभरा पिकाची जर पेरणी केलेली असेल किंवा 18-18 इंचांनी जर तुम्ही तास घेतलेले असतील, म्हणजेच लाईन घेतलेल्या असतील पेरणीच्या आणि एक लाईन जर तुम्ही रिकामी सोडलेली असेल, तर त्या ठिकाणी म्हणजेच 2 झाडातील अंतर जास्तीत जास्त असतं. आणि ज्या वेळेस तुम्ही पेरणी करत असलेलं जे काही पीक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पेरणी केलेली आहे आणि 2 झाडातील अंतर 1 फूट आहे किंवा 2 फूट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जर्मिनेशन म्हणजे कमी झालेली आहे, जर्मिनेशन झालेलेच नाही आहे किंवा म्हणजेच उतारा जो आहे तुमचा पेरणीचा तो पातळ झालेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन करायचं आहे. तर पहिल्या पाण्यासोबत खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे युरिया. तर ज्या ठिकाणी जर्मिनेशन खूप कमी प्रमाणात झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला 15 ते 20 किलो युरिया 1 तास पाणी देऊन ओल असताना फेकून द्यायचं आहे आणि नंतर परत तुम्हाला युरिया फेकून दिल्यानंतर अर्धा तास पाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी जर्मिनेशन कमी स्वरूपात म्हणजे झालेले आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झालेलं आहे, म्हणजेच 2 झाडातील अंतर म्हणजेच गॅप जास्त नाही आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 10 ते 15 किलो एवढा युरियाचा वापर करायचा आहे. तसंच मित्रांनो, कोणता आहे तो जबरदस्त फॉर्म्युला जेणेकरून तुम्हाला विदाऊट खर्च रेकॉर्ड ब्रेक म्हणजे हरभरा पिकामध्ये फुटवे आणून देईल आणि जास्तीत जास्त उत्पादनात वाढ होईल. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, तुम्ही जर पट्टा पद्धतीने जर पेरणी केलेली असेल किंवा सर्वत्र म्हणजे 2 फुटाने जर तुम्ही पेरणी केलेली असेल किंवा अमृत पॅटर्न पद्धतीने जर तुम्ही अंतर घेतलेलं असेल, म्हणजे एक लाईन रिकामी सोडलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 20 ते 25 दिवसाला म्हणजे 25 तर 30 दिवसाच्या म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला पहिल्यांदा शेंडेखुंडी करायची आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही शेंडेखुंडी करतात तर त्यावेळेस जे काही मूळ असतं, झाडाचं मूळ असतं, म्हणजे जो काही बुंदा असतो, तर त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त म्हणजे सभोवताली फुटवे अधिकाधिक येतात. आणि त्यावेळेस त्या हरभऱ्याच्या झाडाचा म्हणजेच जो आकार असतो तो छत्रीसारखा गोलाकार होत चालतो, म्हणजे त्याला
भोवताली म्हणजे जास्तीत जास्त फुटवे येतात आणि जेवढे जास्तीत जास्त फुटवे तेवढी जास्तीत जास्त फुलधारणा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, तुम्ही जर शेंडेखुंडी जर केली तर त्यावेळेस एखादी वेळेस वाढ थांबण्याची शक्यता देखील असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला शेंडेखुंडी केल्यानंतर पाणी दिल्यानंतर तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे. ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर तुम्हाला युरिया द्यायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे वाढ होईल. आणि जर तुम्ही जर फवारणी करत असणार तर फवारणीमध्ये तुम्हाला इसाबियन हे घ्यायचं आहे जेणेकरून हरभरा पिकाची जोमदार चांगल्या प्रकारे वाढ होईल. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही पारंपरिक पद्धतीने अंतर घेतलेलं असेल म्हणजेच गॅप नसेल किंवा जर्मिनेशन चांगल्या प्रकारे झालेले असेल, दोन झाडातील अंतर कमीत कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेंडेखुंडी करायची गरज नाही आहे. कारण मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजेच पारंपरिक पद्धतीने अंतर घेतलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही शेंडेखुंडी केली तर त्या ठिकाणी हरभरा पिकाची म्हणजेच दाटी निर्माण होते आणि दाटी निर्माण झाल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव देखील तुम्हाला बघायला मिळतो आणि त्या ठिकाणी दाटी झाल्यानंतर उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, फुलधारणा कमीत कमी होते. तर अशा ठिकाणी तुम्हाला म्हणजेच शेंडेखुंडी करायची नाही आहे. जर तुम्ही पट्टा पद्धतीने जर अंतर घेतलेलं असेल किंवा अमृत पॅटर्न पद्धतीने म्हणजेच सर्वत्र 2 फुटांवर किंवा 18 इंचाने 2 तास पेरणी करून किंवा 3 तास पेरणी करून 1 तास जर रिकामं सोडलेलं असेल तर अशा ठिकाणी जर तुम्ही म्हणजे शेंडेखुंडी जर केली 1 महिन्याच्या आत 25 ते 30 दिवसाला तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजेच फुटवे आलेले दिसतील आणि जो पट्टा आहे तर तो पट्टा मिळालेला दिसेल आणि चांगल्या प्रकारे फुटवे आलेले दिसतील. आणि ज्या ठिकाणी जर्मिनेशन कमी झालेलं आहे त्या ठिकाणी पण तुम्ही शेंडेखुंडी करू शकता. म्हणजे मग ते पारंपरिक का असेना तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 झाडातील जो गॅप आहे तो भरताना दिसेल. म्हणजेच दाटी निर्माण झालेली दिसेल, म्हणजेच पट्टा मिळालेला दिसेल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुटवे येऊन जास्तीत जास्त फुलधारणा होईल. म्हणजे जास्तीत जास्त फुलधारणा जर झाली तर नक्कीच म्हणजे तुमच्या उत्पन्नात वाढ झाली असं समजा. तर मित्रांनो, कसा वाटला हा प्रयोग त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. तर मित्रांनो, महाग स्वरूपात जे काही मार्केटमध्ये मॉलिक्युल उपलब्ध असतील तर ते मॉलिक्युल म्हणजे फवारणीमध्ये घेणं टाळा. असं कोणत्याच प्रकारचं मॉलिक्युल नाही आहे. तर अतिरिक्त वायफट खर्च करू नका. फक्त हा प्रयोग ट्राय करून बघा, नक्कीच तुमचं उत्पादन वाढेल, जास्तीत जास्त फुटवे बघायला मिळतील. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.